शेवटचा सामन्याचा थरार इथे स्पोर्ट गणपतीपुळे संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सजवलं जाईल। सामन्यात 4 षटकांचा 20 चेंडूंचा पाहूया किती धावांचा मनोरा रचला जाईल। गोपाळकृष्ण मालगुण संघाच्या माध्यमातून सलामीवीर या ठिकाणी सज्ज झालेत। मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग घेतली जाते आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण सजवलं जाईल। या ठिकाणी सलामीवीर मैदानात दाखल झाले। निनाद आणि नितेश, स्ट्राईकला निनाद, नॉन स्ट्राईकला नितेश। सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय। पहिलं षटक घेऊन येतो शुभम। शुभम येतोय, पहिलं षटक हाताळेल। पाहूया पहिल्या षटकामध्ये किती धावांचं योगदान देईल निनाद सुर्वे। सामन्यासाठी पंच पंकज दादा केऊर, प्रशांत दादा भुते, विकास दादा गुंबरे आणि सर्व कमिटीचे लाईनमन। आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती हल्ला गोल चढवला जातोय। सुंदर अशी सुरुवात आपण पाहतोय। गोपाळकृष्ण मालगुण संघाचा हुकमी एक्का निनाद सुर्वे याच्या बॅट मधून हा पहिला चौकार। त्यानंतर पुन्हा एकदा येतो खणखणीत दणदणीत चौकार। धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले। पाहूया तिसरा चेंडू कशा पद्धतीने टाकला जाईल आणि त्याच्यावरती किती धावा उभारल्या जातील। आणि पुन्हा एकदा चौकार। या ठिकाणी ओंकार याच्याकडून चेंडू सुटला जातोय, 4 धावा मिळतात। सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आतापर्यंत ठोकले गेले। आता मात्र गोलंदाज फलंदाजाला रोखेल का? येणाऱ्या चेंडूवरती निनाद चौकार ठोकेल का? आणि येतोय पुन्हा एकदा चौकार। पाहूया 5 चेंडूंवरती 5 चौकार मारेल का निनाद सुर्वे? कारण आतापर्यंत 4 चेंडूंवरती 4 चौकार बसलेत। पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू आहे। 5 चौकार बसणार की हा चेंडू निर्धाव सुटणार? पाहूया शुभम शेवटचा चेंडू घेऊन निनादसाठी। शुभम पाहूया उलटा चेंडू दिला गेलाय, पाठवलाय मैदानाच्या बाहेर। फटके 5 चेंडूवरती 5 चौकार निनादच्या बॅट मधून आपण पाहतोय। So beautiful, so elegant, just looking like a wow. आणि या ठिकाणी दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना दिसेल तो मिथिल केदार। अतिशय सुंदर असा गोलंदाज आहे, फलंदाजी देखील चांगली आहे, क्षेत्ररक्षण देखील करतो। अष्टपैलू कामगिरी करत आपल्या संघाला तारून नेतो तो मिथिल केदार। पाहूया इथे दुसरं षटक हाताळतोय, सामोरं जाईल तो नितेश सुर्वे।
निनाद आणि नितेश दोन्ही सख्खे बंधुराज या ठिकाणी आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन मैदानात दाखल झाले. पहिल्या षटकामध्ये चांगला समाचार घेतलाय निनादने आणि आता मात्र येईल तो नितेश. गोलंदाजी चेंज केला गेलाय, ओम्याला इथे उभं केलंय गोलंदाजीसाठी. सामोरे जाईल तो नितेश. पहिला चेंडू डेड बॉल, पहिला डेड बॉल. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पहिला चेंडू डेड बॉल टाकला, त्यानंतर चेंडू जाईल एका धावेसाठी. एका धावेसाठी चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. एक धाव मिळते. एका धावेने पुन्हा धावसंख्या हसते आणि हा चेंडू वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त एक धाव जोडली जाते. एका धावेने देखील धावसंख्या ही पुढे पुढे सरकत असते. त्यामुळे एक धाव देखील महत्वाची असते आणि पुन्हा वाईट चेंडू. अशा स्वरूपात जर चेंडू टाकले तर नक्कीच एक एक करत एक चौकार देखील जाऊ शकतो अतिरिक्त स्वरूपातला. आणि या ठिकाणी गोपाळकृष्ण मालगुण संघाला खूप असं प्रोत्साहन दिलं जात आहे रसिक प्रेक्षकांकडून. फलंदाजांना प्रोत्साहित केलं जात आहे. पाहूया पुढचा चेंडू उम्याकडून कशा पद्धतीने असेल. डेड बॉल, पुन्हा डेड बॉल. दोन्ही डेड बॉल संपलेले आहेत. आता मात्र पुढचा नो चेंडू घोषित केला जाईल. उम्याचा पुढचा चेंडू इथे मात्र टॅप केला. चेंडू जाईल चौकाराच्या दिशेने. या ठिकाणी टायमिंग शॉट आपण पाहिलाय. काय फटका खेळलाय नितेश सुर्वे. थोडे इकडे गोलंदाजाने साईट बदल केलाय आणि त्यानंतर पाहूया गोलंदाजी कशा पद्धतीने करेल. आणि ते मात्र नो चेंडू. आता मात्र नो चेंडू घोषित केला जातोय. एक धाव मिळते पुन्हा एकदा. इथे मात्र निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू सोडवलाय गोलंदाजाने. पाहूया पुढच्या चेंडूचा खेळ आणि ते मात्र चेंडू जाईल चौकाराच्या दिशेने. 4 धावा. 4 धावा मिळतात. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. पुन्हा उत्तुंग असा उंच उंच चौकार. धावसंख्या होते 36 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 धावा. 3/36. हॅलो, पाहूया तिसऱ्या षटकाचा खेळ. इथे मिथिल केदार समोर येतो आणि समोर असेल तो आता निनाद सुर्वे, ज्याने पहिल्या षटकामध्ये 5 चौकार ज्याच्या बॅट मधून आपण पाहिले तो निनाद. मिथिल, पाहूया तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. पहिला चेंडू मया चुकला चेंडू हुकला. 2 धावा मिळाल्या गोपाळकृष्ण माळगुण संघाला. या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत.
आणि या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. धन्यवाद. मैदानामध्ये चेंडू सोडून चालायचं नाही, कारण येणाऱ्या चेंडूवरती चौकार हा ठोकलाच पाहिजे, तरच आपली धावसंख्या ही समोरच्या संघासमोर तगडी उभी होऊ शकते. पाहूया पुढच्या चेंडूचा खेळ. नितीन केदार पुन्हा एकदा येतोय चौकार. आता मात्र नितीनच्या गोलंदाजीचा चांगला चढकून समाचार घेतला जातोय निनादच्या माध्यमातून. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे सोडवला जाईल का निर्धाव की येईल चौकार, हे या चेंडूची स्पष्ट करेल. पुन्हा एकदा खणखणी चौकार. आता मात्र निनाद सुर्वे ऑन फायर अशी फलंदाजी करतो. ज्या पद्धतीने पहिल्या षटकाचा समाचार घेतला त्याच पद्धतीने या तिसऱ्या षटकाला देखील समाचार घेतला जातोय. आणि इथे गोपाळकृष्ण मालगुण संघाला चांगलं असं प्रोत्साहन देखील मिळतंय रसिक प्रेक्षकांमधून. पाहूया पुढचा चेंडू मिथिलचा, आणि हा चेंडू मात्र वाईट स्वरूपातला. वाईट. अतिरिक्त एक धाव दिली जाते, खर्च केले समोरच्या संघाला मिळते एक धाव. आणि त्यानंतर येतो पुन्हा एकदा चौकार. षटक समाप्ती होते. एकूण धावसंख्या 55 धावा. धन्यवाद डीजे. या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय. 55 धावा झाल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया शेवटचं षटक घेऊन येईल मैया मयुरेश मैया. टाकून दे तरी आधी त्याला. पाहूया त्या ठिकाणी मैया मैया आलाय. समोर जातो नितेश सुर्वे. 5 चेंडू खेळण्याची सुवर्ण संधी. 55 धावा झाल्यात. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारेल गोपाळ कृष्ण मालगुण संघ. डेड बॉल या ठिकाणी. मैया पुन्हा एकदा गोलंदाजीवरून सज्ज. मात्र चोरटी धाव घेत असताना चेंडू गेला 2 धावांसाठी मैदानाच्या बाहेर. निनादला इथे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू डिक्लेअर स्वरूपात मैदानाबाहेर गेलाय. त्याच्यामुळे पुन्हा एकदा नितेश सुर्वे स्ट्राईक वरती येईल. हा चेंडू 2 धावांची भर देऊन गेलाय. 4 रन फुकट गेले त्याच्या. पुन्हा एकदा खणखणीत चौकार.
पाहूया पुढच्या चेंडूचा खेळ मैया पुन्हा एकदा सज्ज होतो. आपल्याला एक चौकार ठोकला गेलाय आणि आता मात्र वाईड बॉल. काउंटर जाईल बॉल काउंटर जाईल बॉल काउंटर रनआउट आहे तो रनआउट आहे रनआउट आहे बॉल काउंटर रनआउट आहे आणखी रनआउट आहे तो माहित नाही काय रनआउट आहे तो बॉल रनआउट आहे तो. या ठिकाणी विकेट पाहायला मिळते. पहिला धक्का बसेल नितेश. नाही बॉल काउंटर विकेट नाही नाही ते नाही विकेट विकेट आहे. धाव संख्या 62 वरती पोहोचली. बाहर आप खड़ा रहेगा तो आएगा तो टच करने के बाद किधर काउंटिंग में जाता है. ये हुआ ये उधर गया वो इधर आया ना. त्या ठिकाणी चेतन येतोय. विकेट पाहायला मिळते. नितेश सुर्वे बाद झाल्यानंतर निनाद सुर्वे स्ट्राईकला. पाहूया धाव संख्या 62. त्यानंतर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही. पाहूया या 3 चेंडूंवरती किती धावांचे योगदान देणार निनाद सुर्वे. ते मात्र 1 धाव. पाहूया पुढचा चेंडू. आणि इथे मात्र पुन्हा 1 धाव निश्चित मिळेल. मात्र धाव संख्या या 2 धावांनी पोहोचते 64 वरती. मात्र चेंडू निर्धाव सुटतो आणि धावची देखील होतोय. षटकांची समाप्ती होते. धाव संख्या झाले 64. 65 धावांचं आव्हान असेल ते बेबी स्पोर्ट गणपतीपुळे संघासमोर 65.